नमस्कार. मालिकेच्या महा एपिसोडचा पार्ट फर्स्ट आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत. इकडे सिंधू रेश्माला त्याचबरोबर ऋतुजाला रुक्मिणी काकूला सगळ्यांना विचारत असते की नक्की काय झालेलं होतं. कारण रेश्माला ती विचारते, डॉक्टरांना तू कॉल केला होता का? तेव्हा रेश्मा म्हणते की नाही, मी नाही केलं डॉक्टरांना कॉल. आम्ही तिथे गेलो तर मधुवहिनी खाली पडलेल्या होत्या आणि त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. आम्हाला कळतच नव्हतं. आम्ही सगळेजण खूप घाबरलेलो होतो. परंतु एक गोष्ट घडली, ती म्हणजे अचानक तिथे डॉक्टर आले आणि त्याचबरोबर डॉक्टरांच्या पाठोपाठ ॲम्ब्युलन्सही आली. सिंधू म्हणते, मला सांगा तुम्ही कोणीच बोलवलं नाही? तेव्हा सिंधूला ते सांगतात की हो, आम्ही कोणीच बोलवलं नव्हतं डॉक्टरांना. मग तरी पण डॉक्टर का आले हा प्रश्न सिंधूला पडलेला असतो. जर तुम्ही कोणी बोलवलंच नव्हतं डॉक्टरांना, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सलाही कॉल केलेला नव्हता, तरीही डॉक्टर आणि ॲम्ब्युलन्स दोन्हीही एकाच वेळी कसे काय आले हा प्रश्न सिंधूला पडलेला असतो. आणि सिंधू त्याच गोष्टीचा विचार करू लागलेली असते. सिंधू म्हणत असते, मग आपण कोणीही डॉक्टरांना बोलवलेलं नाही तर हे कसं शक्य झालेलं आहे? ते डॉक्टर आणि ॲम्ब्युलन्स कसं काय आली? ऋतुजा पण म्हणते, आम्हाला काहीच नाही माहिती. मग सिंधू राघवला विचारू लागते. तर सिंधू म्हणते, तुम्ही कोणीच त्या डॉक्टरांना, त्या ॲम्ब्युलन्सवाल्याला विचारलं नाही का? त्यांना तिथं कोणी बोलवलं? तेव्हा राघव म्हणतो की अगं मधू, मी पण एवढा इन्स्पेक्टर असून मी ही गोष्ट विसरलो. माझ्या लक्षात नाही आलं. मला कळतच नाही आहे की माझ्याकडून अशी चूक कशी काय झाली. हा प्रश्न राघव सिंधूच्या पुढे मांडत आहे. राघव म्हणत आहे, अगं मधू अशी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती ना, आम्हाला कोणाला कळलंच नाही की अचानक हे काय झालेलं आहे. सिंधू ऐकत असते. सिंधू म्हणत असते, इथेच काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण असं कसं होऊ शकतं? कारण बाहेरचे डॉक्टर आले. मग रेश्मा सांगू लागते की ते डॉक्टर आले आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं की त्या डेड झालेल्या आहेत. मग राघव पण तेच म्हणत असतो, डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी सांगितलं की मधू डेड झालेली आहे. हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या धक्क्यातून इकडे आम्हाला बाहेर यायलाच खूप वेळ गेला, असं सिंधू सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की तेवढ्यात तिथे एंट्री होते, ती म्हणजे ॲडव्होकेट श्रीकांत धर्माधिकारी यांची. ते म्हणतात की येऊ का? असं म्हणत ॲडव्होकेट श्रीकांत धर्माधिकारी आत येतात आणि बोलायला सुरुवात करतात. ते म्हणत असतात की मी ॲडव्होकेट श्रीकांत धर्माधिकारी आणि मी इथं कशासाठी आलो आहे हे तुम्हालाही माहिती असेल. मधुराणी देशपांडे यांच्या मर्डर केस संदर्भात चौकशी करण्यासाठी मी इथे आलेलो आहे, हे ते बोलत आहेत. आणि मधुराणी देशपांडे यांचा मर्डर झालेला आहे हे ते बोलत असतात. परंतु मधूचा मर्डर झालेला नसून तिने केलेली आत्महत्या आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. तरीही असं का बोललं जातंय हा प्रश्न सिंधूला पडलेला असतो. मग ते राघवकडे येतात आणि म्हणतात की राघव रत्नापर्की, तुम्ही स्वतःला खूप मोठे तिथे SP आहात ना, तुम्ही खूप मोठे अधिकारी आहात सरकारी, तरीही तुमच्याकडून अशा चुका कशा काय घडू शकलेल्या आहेत हा प्रश्न बोलला जात असतो. तेव्हा इकडे सिंधू त्याचबरोबर राघव सर्वजण पाहत असतात. खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे कसं झालेलं आहे, हे कशामुळं घडलेलं आहे, हे सिंधू बोलत असते. सिंधू म्हणते, ठीक आहे, तुम्ही इथं आलेला आहात ना, मला आणखी एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे की तुम्ही म्हणजे कोणत्या बेसिसवर म्हणताय की मर्डर झालेला आहे? तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी मात्र शांतपणे तिथे बसून असतात आणि ते म्हणत असतात की मधुराणी देशपांडे यांचा मर्डरच झालेला आहे. हे ऐकल्यानंतर सिंधूलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. सिंधू म्हणत असते की हे शक्यच नाही. तेव्हा ते म्हणतात की राघव रत्नापर्की हे या गुन्ह्यासाठी तिथे हे झालेले आहेत, तर त्यांच्याकडूनच हा गुन्हा झालेला आहे. आणि काहीही झालं तरीही आम्हाला माहिती आहे की हे सगळं कुणामुळं घडलेलं आहे हे बोललं जात असतं. तेव्हा मात्र इकडे सगळ्यांच्या समोर आता ते बोलत असतात की हे अशा पद्धतीनं घडलेलं आहे, या सगळ्याला जबाबदार हे राघव रत्नापर्की आहेत. हे ऐकल्यानंतर सिंधूला त्याचबरोबर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. सिंधू म्हणते, शक्यच नाही. तेव्हा ते म्हणतात की तुम्ही सिंधू, बरोबर, सिंधू रत्नापर्की, नाही तुम्ही छान बोलत आहात, तुम्ही डॉक्टर आहात ना. सिंधूच्या लक्षात येतं ह्या माणसाने सगळी माहिती काढून आलेला आहे. अगदी रितसर पद्धतीनं सगळं बोलणं चालू आहे. या सगळ्या गोष्टी ह्या बोलल्या जात असतात आणि ह्या सगळं ऐकून सिंधूलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. सिंधूच्या लक्षात येतं की काय गोंधळ झालेला आहे आणि सिंधू म्हणत असते
की काहीही झालं तरीही मला माहिती आहे की मी काय केलेलं आहे. आणि सिंधू शांतपणे त्या गोष्टी पाहत असते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांना इकडे ॲडव्होकेट धर्माधिकारी सांगतात की अटक करा, बेड्या ठोका या राघव रत्नापारखीला, त्याने हा खून केलेला आहे. तेव्हा सिंधू म्हणते की तुम्ही हे चुकीचं बोलत आहात, कारण मधुराणीचा खून झालेलाच नाही. तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात की तुम्ही रेश्मा रत्नापारखी, ऋतुजा रत्नापारखी असं म्हणत प्रत्येकाच्या समोर ते येत असतात आणि बोलायला सुरुवात करत असतात. सिंधू मात्र प्रत्येकाच्या समोर तिथे त्यांना आधार देण्यासाठी जात असते. राघवच्या समोर बेड्या धरून इन्स्पेक्टर साहेब उभे असतात आणि राघवला अटक करायची तयारी चाललेली असते. परंतु राघव म्हणत असतो, मी असं काहीही केलेलं नाही, तर मला अटक का होणार आहे, हा प्रश्न राघवलाही पडलेला असतो. आणि राघव म्हणत असतो की मी काहीच केलेलं नाही, मग मला का अटक केली जाणार आहे, कारण मधूने आत्महत्या केलेली आहे, मधूचा खून झालेला नाही. हे सगळं राघव बोलत असतो. तरीही राघववरती आरोप केले जात असतात. तेव्हा ऋतुजाराज म्हणतो की तुमच्याकडे अटक वॉरंट आहे का. मग इन्स्पेक्टर साहेब लगेचच अटक वॉरंट दाखवतात. तेव्हा ऋतुराज ते अटक वॉरंट पाहतो आणि त्यालाही धक्का बसतो. आता पुन्हा समोर येतो तो म्हणजे हा जो आहे श्रीकांत धर्माधिकारी. तो म्हणू लागतो की हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे आणि हे सगळं जे काही केलेलं आहे हे तुम्ही केलेलं आहे हे बोलत असतो. तेव्हा इकडे सिंधूलाही खूपच मोठा धक्का बसलेला असतो. सिंधू विचार करत असते, हे कसं शक्य आहे, काही झालं तरी मधूने आत्महत्या केलेली आहे आणि हे उठसूट राघववर आरोप करत आहेत. आणि मग त्यानंतर ते रेश्माच्या समोर येतात, प्रत्येकाला विचारू लागतात आणि रेश्माच्या समोर येऊन रेश्माला धमकवण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्या क्षणी सिंधू रेश्माच्या मदतीला येते आणि ते म्हणतात पाणी देऊ का, असं म्हणत श्रीकांत धर्माधिकारी हे रेश्माला पाणी प्यायला देत असतात. तेव्हा सिंधू पाहते तर श्रीकांत धर्माधिकारी रेश्माला टॉर्चर करत आहेत आणि त्याचबरोबर तिला ते म्हणत आहेत की बोला बोला, आत्ताच्या आत्ता बोला, असं म्हणत श्रीकांत धर्माधिकारींनी हे रेश्माच्या तोंडाला ग्लास लावलेला आहे आणि तिच्या नरड्यात ते जणू काही पाणी ओतत आहेत. अशा पद्धतीनं रेश्माशी ते वागत असतात. आणि तेव्हा आता सिंधूला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सिंधू म्हणत असते, हे कसं शक्य आहे, काहीही झालं तरी अशा पद्धतीनं जे वागलं जाते ते पूर्णपणे चुकीचं आहे, हे सिंधूच्याही लक्षात आलेलं असतं. आणि सिंधू म्हणत असते, हे शक्यच नाही, कारण अशा पद्धतीनं तुम्ही वागू शकत नाही, तुम्ही कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, हा श्रीकांत धर्माधिकारीचाच डायलॉग सिंधू इकडे त्यांना बोलून दाखवते. सिंधू म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरी आत्ता तुम्ही जे गैरवर्तन करत आहात ते खपवून घेतलं जाणार नाही. माझ्या माणसांच्या बाबतीत चुकीचं वागलात तर मी खपवून घेणार नाही, हे सिंधू बोलत असते. सिंधू त्यांना दाखवून देत असते आणि रेश्माला टॉर्चर करणाऱ्या माणसाच्या सिंधू खानदिशी कानाखालीच जाळ काढते. त्या क्षणी इकडे धर्माधिकारी वकिलांच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात, जणू काही त्यांना दिवसा चांदणे दिसू लागलेले असतात. अशी अवस्था त्यांची झालेली असते, कारण सिंधूने त्यांच्या कानाखालीच अशा पद्धतीनं मारलेली असते ना, त्यांना कळायचंच बंद झालेलं असतं. कारण श्रीकांत धर्माधिकारी यांचं म्हणणं असतं, काहीही झालं तरी मीही आयुष्यात माझ्या एकही केस हारलेलो नाही आणि ही केसी मीच जिंकणार आहे. कोर्टात भल्या भल्यांना मी बोलतं केलेलं आहे, त्यामुळं कोणाची कशी वाट लावायची हे मला चांगलंच माहिती आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सिंधू त्यांच्या कानाखाली वाजवते आणि त्यांना दाखवून देते की त्यांची लायकी काय आहे. ते चुकीच्या पद्धतीनं बोलत आहेत हे सिंधू त्यांना दाखवून देत आहे. सिंधू त्यांना सांगत आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही आत्ता तुम्ही माझ्या घरामध्ये आहात आणि माझ्या लोकांशी गैरवर्तन केलेलं मी कधीही खपवून घेणार नाही, कारण तुम्ही माझ्या माणसांबरोबर चुकीच्या पद्धतीने बोलू शकत नाही, चुकीच्या पद्धतीनं वागू शकत नाही, हे सिंधू त्यांना दाखवून देत असते. त्यांना सांगत असते की काहीही झालं तरीही एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, ती म्हणजे मी कधीही माझ्या माणसांना त्रास होऊ देणार नाही. इकडे श्रीकांत धर्माधिकारीला खूप राग आलेला असतो, कारण त्याच्या कानाखाली सिंधूने जाळ काढलेला असतो. तो म्हणतो की आता तुला भोगावं लागणार आहे, या सगळ्याचा त्रास तर तुला भोगावाच लागणार आहे, कारण काही झालं तरी आज तू जे काही पाऊल उचललेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. तू श्रीकांत धर्माधिकारीवर हात उचललेला आहे, त्याची शिक्षा ही तुला भोगावी लागणारच आहे. अशा भाषेमध्ये श्रीकांत धर्माधिकारी बोलत असतात. सिंधू म्हणत असते की तुम्ही जे बोलताना कायद्यात राहाल
तर फायद्यात राहाल, तेच मी तुम्हालाही सांगत आहे. माझ्या माणसांना त्रास द्यायचा प्रयत्न करायचा नाही. राघवने काहीही केलेलं नाही हे तुम्हालाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. त्यामुळं एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे की माझ्या माणसांपासून लांब राहायचं. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे मी उभी आहे. तो वार आधी माझ्यावर होईल आणि मग तो माझ्या घरातल्यांवर होईल. काहीही झालं तरीही मी ही गोष्ट कधीच विसरू शकणार नाही, असं आता श्रीकांत धर्माधिकारीने ठरवलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या दोघांना आता जन्माची अद्दल घडवायची. सिंधू मग आता लगेचच फोन करते आणि फोनवर त्या साहेबांना विचारू लागते, म्हणजे राघवचे जे तिथे प्रमुख असतात, संचालक साहेब, त्यांना सिंधूने फोन केलेला असतो आणि त्यांना सांगत असते की असं असं राघवला अटक करायला आलेले आहेत, पण राघवची काहीही चूक नाही, राघवने कोणताही गुन्हा केलेला नाही. मग त्याला कशाच्या बेसिसवरती अटक केलं जाणार आहे? कारण मधुराणी रत्नपारखी म्हणजे मधुराणी देशपांडे यांनी आत्महत्या केलेली आहे आणि तरीही ते सांगत आहेत की राघव या खुनासाठी दोषी आहे, हा खून आहे, हा मर्डर आहे, पण हे कसं शक्य आहे असं सिंधू त्यांना बोलत असते. पण तेव्हा ते म्हणतात की त्यांनी माझ्यावर प्रेशर आणलेलं आहे, त्यांच्या खूप मोठ्या ओळखी आहेत आणि त्यांनी माझ्यावर प्रेशर आणून, माझ्यावर दबाव आणून इथून माझ्याकडून अटक वॉरंट नेलेलं आहे, मी काहीही करू शकत नाही. त्यानंतर सिंधू वकिलांना फोन करते, कारण सिंधूने वकिलांना सांगितलेलं असतं अँटिसिपेटरी बेल तयार करून ठेवायला, म्हणजे राघवलासाठी अटकपूर्व जामीन तयार करून ठेवायला सिंधूने सांगितलेलं असतं आणि तो जामीन मिळवण्यासाठी सिंधू प्रयत्न करत असते. पण वकील साहेब म्हणतात की ॲडव्होकेट श्रीकांत धर्माधिकारी ही केस लढत आहेत आणि त्यांनी आधीच तिथं तरतूद करून ठेवलेली आहे की राघव रत्नपारखी यांना अटकपूर्व जामीन मिळणार नाही. कोर्टाकडे त्यांनी तसं अपील केलेलं आहे, त्यामुळं आपण जामिनासाठी प्रयत्न करू शकत नाही. त्या क्षणी सिंधूला धक्का बसतो. त्यावेळेस ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणत असतात की तू काहीही करू शकत नाही, अजून कोणाला फोन करायचेत का कर, कारण ही अटक थांबवू शकत नाहीस, असं ते बोलत असतात. सिंधूला मात्र खूप राग आलेला असतो. सिंधू त्याचबरोबर घरातील सर्वजण आता राघवच्या पुढे उभे राहिलेले आहेत आणि राघवला वाचवण्यासाठी त्यांची धडपड सगळ्यांची सुरू आहे. काही झालं तरी राघवला अटक होऊ द्यायची नाही असं सिंधूने ठरवलेलं आहे. पण एक वेळ अशी येते की सिंधूचे हात टेकलेले असतात, सिंधू काहीच करू शकत नाही. एवढे फोन फिरवत असते, एवढं सगळं तिनं आधी तयारी केलेली असते, पण हातात मात्र काहीच येत नाही. हातात फक्त आलेलं असतं ते अपयश आलेलं असतं. सगळ्यांकडून तिला नकार घंटाच मिळालेली असते. सिंधूला वाईट वाटत असतं, आपण राघवला वाचवणार नाही का, आपण राघवला वाचवू शकत नाही का, या गोष्टीची भीती सिंधूला वाटत असते. तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात की आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आता ही केस माझ्या कोर्टात असणार आहे. तेव्हा सिंधू त्याला म्हणालेली असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही साधे वकील आहात, तुम्ही जज किंवा देव नाही आहात, त्यामुळं ही केस जिंकणार ती आम्हीच जिंकणार आहे, आमची बाजू सत्याची आहे, हे सिंधू ठणकावून सांगत आहे. तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी सिंधूला सांगतात की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, माझ्या विरोधात भले भले वकील माघार घेतात, ते केस कधीच लढत नाहीत, केस सोडून जातात. आता मी पण बघतोय तुमच्या बाजूने उभा राहायला कोण वकील येत आहे ते. सिंधू मात्र आता अजिबात ऐकण्याच्या मनस्थिती नसते, ती पेटून उठलेली असते आणि राघवच्या हातामध्ये बेड्या ठोकल्या जात असतात. राघव इन्स्पेक्टर साहेबांना तिथे सपोर्ट करतो. तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही माझ्या मला घेऊन जाऊ शकता. सिंधूसाठी हा खूप मोठा धक्का असतो. सिंधू पाहतच राहते, तिला कळतच नसतं या सगळ्यावरती कसा उपाय काढायचा आहे. ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की मी जे बोलून दाखवतो ते मी करतोच, पण जे मी बोलत नाही ते तर मी डेफिनेटली करतो, असं तो बोललेला असतो आणि राघवला अटक करून घेऊन जात असतात. सिंधूला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सिंधू विचार करू लागलेली असते की या सगळ्यातून आता नक्की करायचं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आपल्याला सोडवायच्या आहेत, हा प्रश्न सिंधूला पडलेला असतो. सिंधू विचार करत असते ॲडव्होकेट धर्माधिकारीला आपण कशी मात द्यायची आहे, या गोष्टीचा विचार सिंधू करू लागलेली असते. सिंधूला काहीही करून आता एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे काही झालं तरी राघवला या सगळ्यातून सोडवायचं आहे. त्यासाठी सिंधूचे प्रयत्न हे सुरू आहेत. आता सिंधूला कसं यश येते हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. सिंधू राघवला कशा पद्धतीने निर्दोष मुक्त करेल, निर्दोष सोडवून आणेल आणि मधू जिवंत असल्याचे पुरावे सिंधू कोर्टात सादर करेल, त्याचबरोबर मधूलाही ती कोर्टात सादर करेल, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.